2:30 दरम्यान दोन अज्ञात युवक शिरले आणि एका विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। ही विद्यार्थिनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। तिने आरडाओरडा केला असता तिचा मोबाईल हिसकावून ते पसार झाले। एमआयडीसी पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही, चौकशीही सुरू केली नाही। आरोपींना शोधण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही असा वंचितचा आरोप आहे। पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले। तर रात्री 3 वाजे दोन मुलं माझ्या रूममध्ये एकदम आले। त्यांनी माझा मोबाईल कधी घेऊन गेले तो तर नाही माहित, केव्हा घुसले तोही नाही माहित सर। जसे त्यांना जसे टच करायची कोशिश केली तसं माझी झोप उघडली आणि त्यांना मी एकदम माझ्या समोर बघितली आणि जसं त्यांना बघितलं की हिची झोप खुलली बा म्हणून, तर ते निघून गेले माझ्या रूममधून। ते जसे निघाले मी त्यांच्या मागे निघाली आणि तिथूनच मॅम चिल्लवत गेली आणि ते लोक चालले गेले। बरं, सुरुवातीला तू याची माहिती वार्डन मॅडमला दिली, त्यांचं काय म्हणणं होतं? की उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ असं त्यांनी म्हटलं। बरं, मग तक्रार दिली का? तक्रारीसाठी सोबत गेलो होतो आम्ही, पण त्यांनी फक्त मोबाईलचीच तक्रार लिहून घेतली होती सर। तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, जो चोर होता? जसं टच केला तसेच माझी झोप उघडली तर ते पळून गेले तिथून। मुलगी ज्या रूम मध्ये राहते त्या रूमचा मुख्य दरवाजालाच कडी नव्हती आतून, आणि बिल्डिंगमध्ये एंट्री करण्यासाठी मागून एक दरवाजा आहे, त्या दरवाजालाही कडी कोंडा नव्हता। त्यामुळे अज्ञात दोन आरोपींनी येऊन मुलींचा विनयभंग केला व मोबाईल चोरून घेऊन पळून गेला। त्यानंतर मुलीनं ओरड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते कंप्लेंट द्यायला आले। त्यामध्ये त्यांनी सर्व प्रकार सांगितला। आपण तात्काळ गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या प्रकारचे शोध पथक आणि आपण रवाना केलेले आहेत। त्याचप्रमाणे तिथे CCTV नव्हते। या सगळ्या सिक्युरिटी लूप्सहोलचा फायदा आरोपींनी घेतला आहे। सर रात्री 3 वाजे दोन मुलं माझ्या रूममध्ये एकदम आले। त्यांनी माझा मोबाईल कधी घेऊन गेले तो तर नाही माहित, केव्हा घुसले तोही नाही माहित सर। जसे त्यांना जसे टच करायची कोशिश केली तसं माझी झोप उघडली आणि त्यांना मी एकदम माझ्या समोर बघितली आणि जसं त्यांना बघितलं की हिची झोप खुलली बा म्हणून, तर ते निघून गेले माझ्या रूममधून। ते जसे निघाले मी त्यांच्या मागे निघाली आणि तिथूनच मॅम चिल्लवत गेली आणि ते लोक चालले गेले। बरं, सुरुवातीला तू याची माहिती वार्डन मॅडमला दिली, त्यांचं काय म्हणणं होतं? की उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ असं त्यांनी म्हटलं। बरं, मग तक्रार दिली का? आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा ABP माझा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती। वादग्रस्त प्रकरणांमुळे कृषी मंत्री कोकाटे चर्चेत, तर रमी प्रकरणावरून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी।